बापूंना उपनगराध्यक्षपद भेटलं, रमेश भाऊंना नगरसेवक पद भेटलं. त्याच्या पाठोपाठ आता तुम्हीही राजकारणात. मग असं कुठेतरी घराणेशाही चालते असं वाटत नाही का कुठं? आणि तुम्ही माहिती घ्या, शिर्डी शहरामध्ये या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी रॅली आपल्या प्रभागामध्ये माझ्यासाठी लोक आले. तर प्रथमतः मी माझ्यासाठी किंवा आमच्या उमेदवारीसाठी जे काही लोक या प्रचार फेरीमध्ये आले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आणि स्वयंस्फूर्तीने लोक आले होते. आणि मला त्या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे. आणि घराणेशाहीचा विषय जर म्हटलं की मी स्वतः गेल्या 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. आज तुम्ही बघू शकतात की तिकीट मिळवण्यासाठी कुटुंबात वाद झालेले आहेत. लोकांचे वैरी झालेले आहेत. म्हणजे सक्का भाऊ एकमेकांसोबत बोलत नाही तिकिटावरून. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्या तिकीटासाठी माझ्या कुटुंबाने, माझ्या काकांनी तो त्याग करून माझ्यासाठी प्रयत्न केले, मला तिकीट मिळवून दिलं. स्वतःच्या कामावर मतं मागायला जाणं याचा अभिमान वाटतो. हो, निश्चितच. काय आहे की आपण डायरेक्ट एखादं काही न करता आपण लोकांकडे गेलो तर लोक पण आपल्याला स्वीकारणार नाही. कुठेतरी तुमच्या प्रभागामध्ये विविध धर्मांचे, जाती धर्मांचे लोक आहेत. मुस्लिम असेल, सिंधी समाज असेल, माळी, तेली सर्वच समाजाचे लोक आहेत. या लोकांचा कसा तुम्हाला सपोर्ट? मी असं ऐकलं का तुमच्या समर्थनार्थ आता मुस्लिम समाजांनी कॉर्नर सभा त्यांच्याच पद्धतीने घेऊन टाकली. सिंधी समाजही एकत्र तुमच्या प्रभागामध्ये पाठीशी उभा आहे. 9 नंबर प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. परंतु या 9 नंबर प्रभागामध्ये आजपर्यंत हा निष्कलंक असा जो म्हटला जातो, तुम्ही जसं म्हटले, मुस्लिम बहुल असेल, हिंदू बहुल असेल, त्या ठिकाणी सर्व एकत्रित राहतात. कुठल्याही प्रकारचा डाग या प्रभागामध्ये लागलेला नाहीये. आणि सबका मालिक एकच्या संदेशाचं खरं पालन आमच्या प्रभागात पाळलं जातं असं तरी मला वाटतं. आणि माझ्या विरुद्ध दोघंही उमेदवार आहेत, शिक्षित आहेत. तर शिक्षित असल्या कारणाने उगाच कोणावर टीका करून लोकांना आपल्याला हे नाही करायचं की आपण म्हणतो ना की लोकांना वेगळ्या दिशेला नाही न्यायचंय. तर आम्ही शिकलेलो आहोत. ते त्यांचा मुद्दा घेऊन लोकांपुढे जातील. आम्ही आमचे कामं घेऊन लोकांपुढे जाऊ. आणि निश्चितच लोक ठरवतील की कोण कामाचा व्यक्ती आपल्याला आहे. की आमच्या प्रभागामध्ये जे युवक आहेत ते अतिशय मेहनती आहेत. खूप कष्ट करून या ठिकाणी ते व्यवसाय चालवतात. आता आमच्या ठाकूर समाजाचे मुलं असतील, अक्षरशः दिवसभर हातावर जे माळी विकतात, माळी असतील, लॉकेट्स असतील ना, तर पूर्वीपासून जे इथले आपण त्यांना मतदार नाही म्हणता येते, इथले जे लोक आहेत हे आमचे एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमी हे केलेलं आहे की आमच्या. नमस्कार, मी प्रशांत अग्रवाल. साई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 9 मधील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दीपक रमेश गोंदकर यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत. अगदी कमी वयात नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील यांनी विश्वास ठेवलेला एक युवा प्रामाणिक चेहरा म्हणून दीपक गोंदकर यांच्याकडे बघितलं. आता वर्षभर सामाजिक चळवळीत कॉलेज जीवनापासूनच यांचं सामाजिक कार्याची आवड असलेलं हे नेतृत्व या 9 नंबर प्रभागामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने प्रचार सुरू असून आज शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे त्याबाबत आपण त्यांना विचारणार आहोत. नमस्कार दीपक भाऊ. नमस्कार. काय नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा चालू आहे आता. इतक्या दिवसापासून प्रचार करत आहात आपण. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत नेमकं? प्रथमतः नमस्कार. साई न्यूज 24चे या ठिकाणी मी प्रशांत अग्रवाल, आपण या ठिकाणी माझा जी मुलाखत घेत आहे त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार व्यक्त करतो. मी दीपक रमेश गोंदकर, प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी उमेदवारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावरती आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. महायुतीकडून आमच्या प्रभागामध्ये 2 घड्याळ चिन्ह मिळाले आहेत. 9 चे उमेदवार आमच्या अलकाताई गुत्तीस तसंच आम्ही दोघेही घड्याळ या चिन्हावरती उभे आहेत. आणि नगराध्यक्ष पदासाठी जयश्रीताई थोरात हे कमळ चिन्हावरती उभे आहेत. प्रथमतः आम्ही तिन्ही उमेदवार हे महायुती अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचा पॅनल उभा आहे, त्याची आम्ही उमेदवारी करत आहोत. तुम्ही आज आता विचारल्याप्रमाणे आमचा प्रचार ज्यावेळेस इलेक्शनचा प्रोग्राम ज्यावेळेस जाहीर झाला तेव्हापासूनच आम्ही प्रारूप याद्यापासून आम्ही मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या. मतदारांपर्यंत आपण प्रारूप यादीच्या निमित्ताने पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. आणि त्यावेळेस उमेदवारीचं आमचे काका ह्या प्रभागात ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, माननीय गोपीनाथ बापू गोंदकर, त्यांचं देखील काम आमच्या प्रभागामध्ये खूप चांगलं आहे.
त्याच्यापूर्वी आमचे वडील रमेश भाऊ गोंदकर हे देखील या प्रभागाचे नगरसेवक होते. आणि निश्चितच ह्या दोघांचा अनुभव, या दोघांचं ज्या सर्वसामान्य लोकांमधलं जाणं येणं, त्यांचा जो टच लोकांबरोबर आहे, त्याचा निश्चितच मला फायदा होतो आहे. आणि ह्या त्यांच्यासोबत राहून मी देखील या लोकांमध्ये जाणं येणं माझं पूर्वीपासून होतंच. आणि जेव्हापासून निवडणूक जाहीर झाली, आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतोय. आम्ही आमचं चिन्ह आहे, चिन्हाचा प्रचार असेल, आम्ही केलेले कामं आणि आम्हाला जी करायची जी कामं आहेत, नामदार साहेब आणि सुजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली, त्या कामाची आम्ही सर्व घरोघरी जाऊन, डोर टू डोर जाऊन आम्ही पॅम्पलेट देऊन असेल, लोकांच्या समस्या जाणून घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता, की आम्ही 2-3 दिवसापूर्वी एक फेरीचं नियोजन केलं होतं आणि अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मतदारांचा मिळाला. लोकांमध्ये मध्ये आनंदाचं वातावरण आहे, की दादा आणि साहेबांनी एक युवक चेहरा माझ्या रूपाने या ठिकाणी दिलेला आहे. आणि मला पण ती संधी मिळाली आणि नक्कीच मी या संधीचं सोनं करू इच्छितो. आमचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. उद्या मतदान आहे. आज देखील 10 वाजेपर्यंत प्रचाराची वेळ आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेली आहे. त्याचं आम्ही सोनं करून आज पण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे, की महायुतीचे सर्व उमेदवार आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ. गोपीनाथ बापू असतील किंवा रमेश भाऊ असतील, हे दोन्ही चेहरे एक शिर्डी शहरातील ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. गोपीनाथ बापूंना शिर्डी नगर परिषदेच्या माध्यमातून, सुजयदादांच्या माध्यमातून, नामदार साहेबांच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली. रमेश भाऊंना नगरसेवक पदाची संधी मिळाली आणि या प्रभागातील जनतेने तुमच्या कुटुंबावर भरभरून प्रेम केलेलं आहे. तुम्ही सुद्धा तेवढंच तत्परतेने त्या लोकांसाठी धावलेला आहात. काय समस्या आहेत या प्रभागाच्या आणि कशा पद्धतीने तुम्ही लहानपणापासून तुम्हाला हा वारसा लाभलेला आहे या प्रभागाचा, कसं बघता या लोकांकडे? एक म्हणजे कसं असतं, एक नेत्याचं आणि त्यांच्या प्रभागातील जनतेचं एक नातं असतं. तर तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे, आज तुम्हाला जे प्रेम मिळतंय? 2001 साली जी नगर पंचायतची पहिली निवडणूक झाली, त्यावेळेस आमचे वडील रमेश भाऊ गोंदकर यांनी उमेदवारी केली होती. आणि तेव्हापासूनच मी त्यावेळेस 10वी ला होतो आणि तेव्हापासूनच मला या समाजकार्याची आवड तयार झाली. रमेश भाऊ त्यावेळेस निवडून आले होते आणि लोकांपर्यंत जाणं असेल, मोठा प्रभाग होता त्यावेळेस, 4 नगरसेवकचा एक प्रभाग होता. तर लोकांपर्यंत जाणं येणं, आम्ही प्रचार करायचो. तर तेव्हापासून मला जी आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर आपला हा जो 9 नंबर प्रभाग आहे, त्याच्यामध्ये रमेश भाऊ नगरसेवक राहिले, तिथे शिवाजीभाऊ गोंदकर होते, रवी तात्या गोंदकर होते, त्यानंतर गोपीनाथ बापू गोंदकर होते. हे सर्व असताना आमच्या कुटुंबातील 2 नगरसेवक असताना पूर्वीपासून जे इथले आपण त्यांना मतदार नाही म्हणता यायचं, इथले जे लोक आहेत हे आमचे एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमी हे केलेलं आहे, की आमच्या घरी लोकांच्या समस्या घेऊन भाऊकडे असतील, बापूकडे असतील, लोक नेहमी येत असतात. कारण लोकांच्या ज्यावेळेस लोकांना माहिती आहे आपले कामं कोणाकडून होऊ शकतात. संस्थांची कामं असतील, नगर परिषदच्या असतील, काही लोकांची पोलीस स्टेशनच्या असतील, तहसील कार्यालयामध्ये काही कागदपत्रांच्या अडचणी असतील. तर लोकांना ज्यावेळेस अडचणी निर्माण होतात, त्यावेळेस नेहमी आता हॉटेलला बापू असतात, भाऊ असतात घरी. तर लोक येतात, त्यांच्या अडचणी सांगतात आणि प्रामाणिकपणे अडचणी सोडवण्याचं काम बापू असतील, भाऊ असतील यांनी केलेलं आहे. आणि तोच वारसा मी आता पहिल्यापासून बघत असल्यामुळे मला पण ती सामाजिक कार्य करायची आवड तर झालीच, पण हाच वारसा पुढे चालून नेण्याचा माझा हेतू आहे. आणि निश्चितच मला उमेदवारी मिळाली ज्यावेळेस मी निवडून आल्यानंतर, हा बापू आणि भाऊंचा वारसा मी पुढे नेण्यामध्ये सक्षम राहील असा मला विश्वास आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये घराणेशाही म्हटली जाते अनेक ठिकाणी. बापूंना उपनगराध्यक्षपद भेटलं, रमेश भाऊंना नगरसेवक पद भेटलं, त्याच्या पाठोपाठ आता तुम्ही राजकारणात. मग असं कुठंतरी घराणेशाही चालते असं वाटत नाही का कुठं? किंवा मतदार जे असतील त्यांनाही असं कुठं त्या गोष्टीचं वाटत नाही का, का यांच्याच घरातले उमेदवार प्रत्येक वेळेस का? नाही, तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला. घराणेशाही आपल्याला कधी म्हणता येईल? एखादा उमेदवार त्या कुटुंबातला, जिथे समजा ज्यांचं प्रस्थ आहे, त्यांच्या कुटुंबातला उमेदवार आपण जबरदस्ती जर जनतेवर लादला, तर त्याला आपल्याला म्हणता येईल की घराणेशाहीचा जीव आहे. 2 दिवसापूर्वीच आम्ही या ठिकाणी प्रभागामध्ये एक प्रचार फेरी घेतली होती. आणि ती प्रचार फेरी तुम्ही बघितलं तर मोठ्या संख्येने महिला माता भगिनी, तसेच युवक वर्ग आणि ज्येष्ठ देखील या प्रचार फेरीमध्ये उपस्थित होते. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन माझ्या प्रचारात या ठिकाणी आलेले होते. जर याच्यामध्ये घराणेशाहीचा प्रश्न असता तर एवढे लोक माझ्यासोबत प्रचाराला आले नसते. आणि तुम्ही माहिती घ्या, शिर्डी शहरामध्ये या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी रॅली आपल्या प्रभागामध्ये माझ्यासाठी लोक आले. तर प्रथमतः मी माझ्यासाठी किंवा आमच्या उमेदवारीसाठी जे काही लोक या प्रचार फेरीमध्ये आले,
त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून आणि स्वयंस्फूर्तीने लोक आले होते आणि मला त्या गोष्टीचा खरंच खूप आनंद आहे. आणि घराणेशाहीचा विषय जर म्हटलं की मी स्वतः गेल्या 15 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष, अध्यक्ष, त्यानंतर युवकचा देखील अध्यक्ष होतो आणि आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अध्यक्ष म्हणून काम करत आहे. तर 15 वर्षापासून बापू आणि भाऊंचं हे कार्य तर चालूच होतं. पण त्यांच्याकडे लोक ज्यावेळेस येत असतात समस्या घेऊन, त्यावेळेस त्यांची भेट नाही झाली तर माझ्याकडे लोक यायची. तर युवक पण माझ्याकडे यायचे. तर मी पण लोकांच्या संपर्कात पहिल्यापासून आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या कॉलेज जीवनामध्ये आम्ही एसटी पासेसचं आंदोलन होतं. ते आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. बऱ्याच जलद गाड्यामध्ये पासवाले विद्यार्थ्यांना घेत नव्हते. आम्ही आंदोलन कॉलेजच्या जीवनामध्ये मी 11वीला असताना आम्ही ते आंदोलन केलं होतं शिर्डी बस स्टँडवर आणि त्याचा चांगला परिणाम झाला होता. तेव्हापासून अनेक आंदोलनं असतील, त्यानंतर आम्ही सामाजिक उपक्रम घेत आलो, जसं रक्तदान शिबिरं असतील. आता तर आम्ही अलीकडे 6 महिन्यापूर्वी एक आरोग्य शिबिर घेतलं होतं. खूप चांगला प्रतिसाद या शिर्डीमध्ये आम्हाला सामाजिक उपक्रमाला मिळत असतो. तर घराणेशाही एक मी कॉलेज करून आणि डायरेक्ट लोकांमध्ये अचानक उमेदवारी करतो अशातला तर प्रकार नाही. मी 15 वर्षापासून समाजात वावरणारा व्यक्ती आहे आणि लोकांचा माझ्यावरती त्याचा माझा संपर्क पण चांगला आहे आणि त्यांचा विश्वास देखील माझ्यावरती आहे. तर जनतेतूनच लोकांची मागणी होती की तुम्ही उमेदवारी करावं. आमच्या परिवार त्यांनी प्रेम केलेलंच आहे बापू आणि भाऊंवरती. पण त्यांचं म्हणणं होतं की दीपक भाऊ यावेळेस तुम्ही उमेदवारी करा. आम्ही तुमच्या सोबत राहू. त्याच्यामुळे याच्यामध्ये घराणेशाहीचा प्रश्न येत नाही. याच्यामध्ये सुजयदादांचे पण मी आभार व्यक्त करेन की एक युवक चेहरा, त्यांनी ते सक्षम चेहरा, त्यांच्या मनानुसार की मी सामाजिक कार्यात तर पहिल्यापासून आहेच. मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये पण आहे. म्हणून हा चेहरा आपण या ठिकाणी शिर्डी शहरासमोर नगरसेवक पदाचा उमेदवार आपण करावं, असं दादांनी पण मला या ठिकाणी संधी दिली. त्याबद्दल मी दादांचे पण आभार व्यक्त करतो. 2 दिवसापूर्वी दादा येऊन गेले इथं हो. सीतानगरला एक कॉर्नर बैठक झाली. हो. त्या बैठकीत आपण जर बघितलं तर सुजयदादांनी सुद्धा तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून तिथं लोकांना सांगितलं की माझा लहान भाऊ उभा आहे. गोपीनाथ बापू असतील, त्यांनी तुमच्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे. आज तसं बघितलं तर त्यांचीच संधी होती. काय वाटतं एक कुटुंब म्हणून रमेश भाऊ असतील, गोपीनाथ बापू असतील, तुमचे बाकी भाऊ असतील बाकीचे, यांचा कसं बघता या लोकांकडं की यांनी तुमच्या कार्याला बघून आणि या गोष्टींना मान्यता दिली किंवा तुम्हाला पाठिंबा दिला. सुजयदादांचे म्हणा किंवा गोपीनाथ बापूंचे, त्यांची रमेश भाऊ सुद्धा भावनिक झालेले होते. हो. काय वाटतं एक कुटुंब तुमच्या पाठीशी आहे तर एक स्वतःला भाग्यवान समजतं. निश्चितच तुम्ही जो आता प्रश्न मांडला, गेल्या आता 4-5 दिवसामध्ये आम्ही अनेक ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या. त्याच्यामध्ये देखील मी ही गोष्ट मांडली की आज पक्षाचा अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी तिकिटासाठी खूप धडपड करावं लागते. तर आमचे काका गोपीनाथ बापू गोंदकर ही त्यांचं तिकीट होतं, त्यांची जागा होती आणि एक सक्षम उमेदवार लोकांची मागणी बापूंकडे पण होती. बापू तुम्ही आहात, बापूंनी एवढे कामं केलेत, तर बापू आमच्यासाठी बापू गोपीनाथ बापू तुम्ही अहोरात्र असतात. पण असं असताना देखील बापूंनी मनाचा मोठेपणा करून माझ्या घरात दीपकला उमेदवारी द्या, एक युवक चेहरा तुम्ही द्या. त्याबद्दल मी अनेक ठिकाणी आभार मानले. आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आमचे चुलते गोपीनाथ बापू गोंदकर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या उमेदवारीचा त्याग करून माझ्यासारख्या त्यांच्या पुतण्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे. आज तुम्ही बघू शकतात की तिकीट मिळवण्यासाठी कुटुंबात वाद झालेले आहेत. लोकांचे वैरी झालेले आहेत. म्हणजे सक्का भाऊ एकामेकासोबत बोलत नाही तिकिटावरून. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्या तिकीटासाठी माझ्या कुटुंबाने, माझ्या काकांनी तो त्याग करून माझ्यासाठी प्रयत्न केले. मला तिकीट मिळवून दिलं. सुजयदादांकडे शिफारस केली की दीपकला तिकीट द्या. तर मी खूप भाग्यवान समजतो की माझ्या उमेदवारीसाठी माझं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे. तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आपण आता या प्रभागात फिरत असताना तुम्हाला ही निवडणूक एवढं सगळं तुमच्या मागं पाठबळ असल्यामुळं सोपी निवडणूक आहे असं म्हटलं जाते का? सर्वात सोपा प्रभाग म्हणजे 9 नंबर तिथं, कारण दीपक गोंदकरांचं कार्य पण आहे, गोपीनाथ बापूंचा या प्रभागासाठी असलेला त्याग, रमेश भाऊंचं कार्य आणि सुजयदादांचा पाठिंबा, त्यासोबतच पक्षाचं तुम्हाला बळ मिळालेलं आहे तेवढंच. काय वाटतं हा प्रभाग खरोखर सोपा आहे, तुम्ही अगदी सहजपणे निवडून याल असं गृहीत धरूनच तुम्ही प्रचार करत आहात का? नक्की. आता कसं असतं की निवडणुकीमध्ये कधी पण ही निवडणूक सोपी आहे असं न मानता, आपण जर सोपी समजलं तर आपण कुठेतरी गाफील या ठिकाणी होऊन जातो. परंतु ही निवडणूक आपली चुरशीचीच आहे असं मी समजून, माझं कुटुंब समजून
आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहोत, प्रत्येक मतदारांच्या आपण अडीअडचणी समजून घेत आहोत. तर आता इथे उमेदवारी करत असताना आम्ही ही सोपी जरी समजत असले लोक, पण आपण त्या सोप्या गोष्टीकडे न बघता ही चुरशीची लढत आहे आणि आम्ही पूर्ण मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचं मतदान आम्हाला कसं मिळवता येईल. दादा आणि साहेबांनी जे प्रभागामध्ये त्यांच्या मार्फत गोपीनाथ बापू यांनी फॉलोअप घेऊन जे कामं या ठिकाणी केलेले आहे, या प्रभागामध्ये घरकुलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता. तिथे जवळजवळ 170 कुटुंबांचा घराचा प्रश्न होता. तो मान्य सुजयदादा आणि नामदार साहेबांनी मार्गी लावलेला आहे. तर तिथे आम्ही पोहोचून त्यांचे देखील प्रश्न आपण जाणून घेतले. इतर प्रभागातले काही समस्या असतील, काही आमच्या श्रीरामनगर भागातील काही कोतेगल्लीमध्ये भागातील काही प्रश्न असतील, त्या देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि सुजयदादांच्या मार्फत आपण तो प्रश्न भविष्यात आपण मार्गी लावणार आहोत. तर सोपी अशी लढाई वाटते, सोपी आहेच, परंतु आपण सोपी न समजता आम्ही शेवटपर्यंत ही चुरशीची लढत आहे म्हणून आपण त्या हिशोबाने आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहोत. परंतु मला विश्वास आहे लोकांचा एक रिस्पॉन्स बघता की लोक एक आशीर्वाद रूपी मला मतदान करणार आहेत आणि मोठ्या मताधिक्याने मला निवडून देणार आहे, असं मला विश्वास या प्रचाराच्या दरम्यान मला जाणवतो आहे. आपण समोरचा जो उमेदवार आहे तो तुल्यबळ आहे असं समजूनच आम्ही ह्या प्रचार निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करतो. आम्ही घरोघरी जातो. आम्ही केलेले बापूंच्या मार्फत जी झालेली कामं असतील, सुजयदादा नामदार साहेबांनी केलेली कामं असतील, भाऊंचा जो संपर्क त्यांनी जे केलेली कामं असतील, आम्ही ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचतो तर लोकांचा एक रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळतो की नाही, तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. अहोरात्री काही अडचण आली तर देखील बापू आमच्यासाठी उभे राहिले असतील. नाला रोडवर अनेक वेळा पाण्याची समस्या यायची. पाणी ज्यावेळेस ओढ्याला पाणी यायचं त्यावेळेस रात्री जेसीबी मशीन वगैरे लावून पाणी काढून देण्याचं काम असेल तर रात्री अपरात्री बापू गेलेले आहेत तिथे. परंतु जेव्हा अडचणी मतदारांमध्ये आलेल्या आहेत तेव्हा तेव्हा बापू धावून गेलेले आहेत. त्यांच्यासोबत मी पण बऱ्याच वेळा असायचो. तर आपण त्या गोष्टीचा मला एक विश्वास आहे का समोर जरी उमेदवार आहे, तुल्यबळच समजतो आपण त्याला. आपण सोपी निवडणूक आहे किंवा सोपा प्रभाग आहे नाही. आणि दोघंही आम्ही सगळे सुशिक्षित असल्यामुळे माझ्या विरुद्ध दोघंही उमेदवार आहेत ते शिक्षित आहेत. तर शिक्षित असल्या कारणाने उगाच कोणावर टीका करून लोकांना आपल्याला हे नाही करायचं. आपण म्हणतो ना की लोकांना वेगळ्या दिशेला नाही न्यायचंय. तर आम्ही शिकलेलो आहोत. ते त्यांचा मुद्दा घेऊन लोकांपुढे जातील. आम्ही आमचे कामं घेऊन लोकांपुढे जाऊ आणि निश्चितच लोक ठरवतील की कोण कामाचा व्यक्ती आपल्याला आहे. त्या हिशोबाने लोक मतदान करतील असं मला विश्वास आहे. आणि आपल्या प्रभागामध्ये 9 नंबर प्रभागामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. त्याच्यामध्ये मुस्लिम वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, हिंदू धर्म मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या 9 नंबर प्रभागामध्ये आजपर्यंत हा निष्कलंक असा जो म्हटला जातो, तुम्ही जसं म्हटले का साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आपण राहतो. सबका मालिक एक हा साईबाबांचा संदेश जगभरात या शिर्डीतून जातो आणि त्या शिर्डीमध्ये मुस्लिम बहुल असेल, हिंदू बहुल असेल, त्या ठिकाणी सर्व एकत्रित राहतात. कुठल्याही प्रकारचा डाग या प्रभागामध्ये लागलेला नाहीये आणि सबका मालिक एकच्या संदेशाचं खरं पालन आमच्या प्रभागात पाळलं जातं असं तरी मला वाटतं. आणि तोच जातीय सलोखा बाबांनी दिलेला संदेश सबका मालिक एक हा कायमस्वरूपी मी प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्माचे लोक असतील. त्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत. आपले चांभार समाजाचे आहेत, वंजारी आहेत, माळी आहेत, कुंभार आहेत, अनेक जाती आहेत. मराठा सिंधी. समाजाचे लोक आहेत, सिंधी समाज आहे, त्याच्यामध्ये आमचा ठाकूर समाज आहे, त्यानंतर आमच्या बिहारी समाजाचे बरेच लोक आपल्या याच्यामध्ये राहतात. सर्व बंगाली पण आमच्याकडे राहतात. तर हिंदू समाजामध्ये पण बरेच जे जाती आहेत ते पण आहेत. मुस्लिम पण मोठ्या प्रमाणात आहे. परंतु तुम्ही बघू शकता हे सर्व एकत्रित एकजुटीने शांततेत. आज लोकांचं म्हणणं काय आहे की कुठल्याही जाती धर्माच्या याच्यामध्ये आपण अडकले नाही पाहिजे. लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना शांतता हवी आहे आणि ती प्रभागामध्ये आजपर्यंत तरी आहे. आणि इथून पुढे सुद्धा बाबांच्या आशीर्वादाने सबका मालिक या संदेशाने ह्या प्रभागामध्ये धार्मिक शांतता ठेवण्याचं काम आपण या ठिकाणी निश्चित करणार आहोत. तुमच्या प्रभागामध्ये विविध धर्मांचे, जाती धर्मांचे लोक आहेत. मुस्लिम असेल, सिंधी समाज असेल, माळी, तेली सर्वच समाजाचे लोक आहेत. या लोकांचा कसा तुम्हाला सपोर्ट? मी असं ऐकलं का तुमच्या समर्थनार्थ आता मुस्लिम समाजांनी कॉर्नर सभा त्यांच्याच पद्धतीने घेऊन टाकली. सिंधी समाजही एकत्र तुमच्या पाठीशी उभा आहे. का कसं या लोकांचा तुम्हाला सपोर्ट मिळतोय? बरोबर. अतिशय चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी घेतला. ज्यावेळेस आपण जाती धर्माचा विषय घेतो त्यावेळेस आता काल दोन मुस्लिम समाजात 2 बैठका झाल्या आपल्या प्रचाराच्या निमित्त आणि अतिशय चांगला प्रतिसाद. जेवढे आपले मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांनी सर्वांनी त्यांच्या समाजाच्या वतीने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यानंतर सिंधी समाजाने एकत्र बैठक घेऊन
त्याला दादा पण उपस्थित होते. त्यानंतर अजून एक कॉर्नर बैठक सिंधी समाजाची झाली. तर ठाकूर समाज, आमचा बिहारी समाज असेल, त्यांची एकत्रित बैठक झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर आपले जे लोक सर्व हिंदू धर्मातले पण इतर जे जाती आहेत, त्या जातीच्या लोकांनी सुद्धा एकत्रित बैठक घेऊन आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, हा विश्वास आम्हाला त्यांनी दिला. तर निश्चितच मी त्याच्यामुळे एवढा आत्मविश्वासाने सांगू शकतो, की सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी आहेत आणि सर्वांची साथ ज्यावेळेस असते, त्यावेळेस विजय हा निश्चित असतो, असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. हा प्रभाग जर बघितला तर बरेचसे वार्ड एकत्र होऊन आता एकत्र झालेला आहे प्रभाग क्रमांक 9. काय समस्या आहेत आता इथल्या? जर बाप्पू असतील, भाऊ असतील, यांनी या समस्या बऱ्याच सोडवल्या आहे. मात्र आता पुन्हा एकदा तुम्ही जनतेसमोर जात असताना त्यांच्या कोणत्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही उमेदवारी करत आहात? प्रथमतः या प्रभागाचा जो मेन प्रामुख्याने जो प्रश्न होता, तो या नाल्या रोडवरचे लोक जे बेघर झाले होते, त्यांना जागा उपलब्ध मान्य नगर परिषदच्या मार्फत नामदार साहेब ज्यावेळेस महसूल मंत्री होते, त्यांच्या मार्फत आणि सूर्यदादांनी खूप प्रयत्न करून या ठिकाणी त्यांना मोफत जागा उपलब्ध करून देण्याचं काम या घरांना केलेलं आहे. त्याच्या पट्टी वाटप देखील झालेलं आहे. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये त्यांना लवकरात लवकर घरकुला योजना अंतर्गत जी शासनाची जी हे आहे, तर शिर्डीमध्ये कुठंच नाही झाली अशी जी योजना या ठिकाणी नामदार साहेब आणि सूर्यदादाच्या मार्फत या लोकांना घरं देण्याची कामं झालेली आहे. आणि घरकुलाची योजनाचा प्रश्न प्रथमतः प्रामुख्याने तो मोठ्या प्रमाणात आहे. तो आपण लवकरात लवकर आपण त्या लोकांचा सोडवणार आहोत. त्यानंतर या भागामध्ये हात विक्री करणारे युवक भरपूर आहेत. त्यांच्या हातावर व्यवसाय करणारे असतील, पथविक्रेते असतील. तर नगर परिषदच्या मार्फत माझी एक भावना आहे, की यांना आपण एक हॉकर झोन म्हणतो किंवा एक पर्मनंट व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय जागा उपलब्ध आपण करून देण्याचा माझा उद्देश आहे. नगरपालिकेने एक जागा त्यांना व्यवसाय करण्यासाठी निश्चित करून द्यावे, जेणेकरून ह्या प्रभागातील कुठल्याही व्यक्तीला पोट भरण्यासाठी अडचण येऊ नये. त्याची रोजीरोटी व्यवस्थित राहावी, हा आमचा त्याच्यामध्ये हेतू आहे. त्यानंतर अनेक आता आपल्या इथे थीम पार्क आमच्या प्रभागाला लागूनच होते. म्हणजे आमच्या प्रभागामध्येच थीम पार्क होते. तर मी सुजयदादा आणि नामदार साहेबांचे देखील आभार व्यक्त करेल, की एवढा मोठा प्रोजेक्ट नगर परिषदच्या मार्फत या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये ते आणतायत. तर निश्चितच आमच्या प्रभागातील ज्या युवकांना रोजगार नाही आज, तर त्या थीम पार्कच्या माध्यमातून युवक असतील, काही महिला असतील, आमच्या माता भगिनी असतील, त्यांना देखील रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तर ह्या गोष्टी मला आता रस्ते, वीज याचे कामं बऱ्यापैकी झालेले आहेत. जे कामं पेंडिंग आहेत ते आपण निश्चितच पुढे आपण करून घेणार आहोत. पण प्रामुख्याने आता मी तुम्हाला जे सांगितले ते कामं आता मी निवडून आल्यानंतर हे लोकांची हे कामं मार्गी लावायचा माझा ध्यास आहे. मी बघतो की आमच्या प्रभागामध्ये जे युवक आहेत ते अतिशय मेहनती आहेत. खूप कष्ट करून या ठिकाणी ते व्यवसाय चालवतात. आता आमच्या ठाकूर समाजाची मुलं असतील, अक्षरशः दिवसभर हातावर जे माळी विकतात, माळी असतील, लॉकेट्स असतील, तर हातावर ऊन असू, पाऊस असू, थंडी असू, तरी देखील दिवसभर उभे राहून हा व्यवसाय करत असतात. फिरते असतात ते एक ठिकाणी नाहीये. तर अतिशय कष्ट करणारा हा समाज आहे. त्याच्यानंतर पेरू विक्रेते असतील, त्यानंतर खाली फुटपाथवर दुकाने लावणारे असतील. तर हे मेहनतीचं काम आहे. तर मी आता बघतो की हे लोकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेहनत करत असतात. तर माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की काही प्रमाणात यांना त्रास होतो. काही दुकानं लावण्यामध्ये त्रास होतो. काहींना कुठे उभे राहण्यामध्ये त्रास होतो. नगरपालिकेच्या मार्फत असू शकतो. तर माझा प्रामाणिक हेतू आहे की आपण निवडून आल्यानंतर नगरपालिकेकडून यांचा त्रास नगरपालिकेकडून जो होणारा त्रास असेल किंवा इतर कोणाकडून होणारा त्रास असेल वैयक्तिक, तो आपण कमी करायचा प्रयत्न करणार आणि ह्या लोकांना व्यवसाय करायची चांगली संधी, चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध आपल्याला या ठिकाणी करून द्यायचा. कारण मेहनती लोकांना त्यांच्या कामाचं फळ त्यांना मिळालं पाहिजे आणि ह्याच गोष्टीसाठी आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपल्या प्रभागामध्ये या सर्व गोष्टींची पूर्तता होत असताना काही ठिकाणी पुराच्या पाण्याचा सुद्धा वेढा बसत असतो तुमच्या प्रभागातील घरांना. त्याच्यासाठी काही उपाययोजना आपण केलेल्या आहेत का? नक्की हे जे आता तुम्ही पुराचा जो प्रश्न मांडला, आता 8-9 महिन्यापूर्वीपर्यंत ज्यावेळेस घरं होती, त्यावेळेस पुराचं पाणी घरामध्ये शिरत होतं आणि दर पावसाळ्याला तो प्रश्न निर्माण होत होता. परंतु त्याच पाणी लोकांना त्रास पण होत होता. आता तिथले घरं सगळे हटवण्यात आलेले आहेत अतिक्रमणामध्ये आणि ह्याच लोकांना आता दुसऱ्या ठिकाणी जागा देऊन घरं बांधण्याचं काम नगरपालिकेच्या मार्फत होणार आहे. आता नाला रोडला पूर्ण पिचिंगचं काम झालेलं आहे. आपल्या नगर परिषदनी पूर्ण नाला पिचिंग केलेला आहे. त्यामुळे आता कुणाच्या घरात पाणी द्यायचं काही काम राहिलं नाही. ते एक काम नगरपालिकेने खूप चांगलं केलेलं आहे, की आता नाला पिचिंगचं काम पूर्ण आपल्या शिर्डी हद्दीपर्यंत पूर्ण झालेलं आहे. पाणी इतरत्र कुठं न जाता सरळ पाणी वाहून जातं.
कुणाच्या घरामध्ये आता पाणी जाण्याचं काही काम राहिलेलं नाही. तुम्ही आता गेल्या अनेक दिवसापासून प्रचारानिमित्त फिरत आहात प्रभाग क्रमांक 9 मध्ये. अतिशय सुंदर पद्धतीने तुमचा प्रचार सुरू असल्याची चर्चा आहे. त्या दिवशी रॅलीची सुद्धा चर्चा झाली मोठ्या. कसा प्रतिसाद मिळतोय आणि कसं आता तुम्ही ह्या नियोजन केलंय सर्व याचं आणि जनतेसमोर गेल्यानंतर काय अनुभव येत आहे? आम्ही आता प्रचारानिमित्त घरोघरी जात असताना एक मला असं वाटतं की माझ्या कुटुंबातच मी जातोय प्रचार करायला. आणि तुम्हाला सांगतो त्या लोकांना देखील वाटतं की आपल्या कुटुंबातला सदस्य कोणीतरी आलाय, तर अतिशय प्रेमाने मध्ये बोलून बसा, चहाच घ्या, कॉफी घ्या, काहीतरी घ्या, जेवण करा, असा आग्रह करून बाहेरच्या बाहेर येणं करता आतमध्ये येऊन बसून असं लोकांनी मध्ये मग चर्चेत आणून, अरे तुम्ही आमच्यासाठी हे केलं होतं, माझं हे काम होतं, तुमच्या मार्फत मार्गी लागलं, बापू होते, भाऊ होते, तर आमच्या परिवाराचे काही कामं झाले असतील, तर अशा पद्धतीने लोकांचा खूप चांगला आनंदाचा प्रतिसाद आहे. असं लादलेला विषय नाही, आनंदाने स्वीकारलेला विषय तिथं जाणवतो. आणि निश्चितच मला देखील असं वाटतं की आता माझा संपर्क सगळ्या या प्रभागामध्ये पूर्वीपासून होतात. काही भाग थोडा नवीन जोडलेला आहे, पण तिथे सुद्धा आता मी 8-10 दिवसापासून वेळोवेळी जाऊन तिथे सुद्धा माझा चांगला संपर्क या ठिकाणी तयार झाला आणि कौटुंबिक संबंध तयार झाले असं मला वाटतं. कारण लोक येत आहेत, माता भगिनीमध्ये बोलून बसवतात, चहा कॉफी विचारतात. तर आमचे युवक वर्ग मोठ्या प्रमाणात असतो, त्यांना देखील आनंद आहे. एक युवक चेहरा माझ्या निमित्ताने या प्रभागामध्ये होतो आहे, तर त्याचा आनंद आहे. आम्ही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतोय, आनंदाने लोक स्वीकारतायत आणि हेच लोक चांगल्या मताने मला निवडून देतील असं मला ठामपणे विश्वास आहे. स्वतःच्या कामावर मतं मागायला जाणं याचा अभिमान वाटतो. हो, निश्चितच. काय आहे, की आपण डायरेक्ट एखादं काही न करता आपण लोकांकडे गेलो तर लोकं पण आपल्याला स्वीकारणार नाही. कुठेतरी मी आता सामाजिक क्षेत्रात जेव्हा जसं म्हटलं, की 15-1 वर्षापासून काम करतो, तर माझ्या हातून देखील लोकांच्या काहीतरी समस्या सोडवण्यात आलेल्या असतील. तर ते काहीतरी आपण काम केलं आहे. शिवाय माझ्या कुटुंबात बापू आणि भाऊंनी पण काही कामं केलीत. तर सगळ्यांचं असं एकत्रित आमच्याकडून जे कामं झालेली आहेत, त्या कामाच्या जोरावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. आणि लोकं पण सांगतात, की आमची कामं झालेली आहेत. बरीचशी कामं आमची झालेली आहेत आणि राहिलेली कामं तुम्हीच सोडवू शकतात, हा विश्वास लोक आम्हाला देतात. त्यामुळे निश्चितच ही सगळी जनता, माता भगिनी असतील, युवक वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सर्वजण माझ्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे आणि आनंद देखील आहे या गोष्टीचा. काय आवाहन कराल जनतेला? मी आता तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती करेल, की उद्या 2 डिसेंबरला साईनाथ माध्यमिकमध्ये मतदान आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत हे मतदान सुरू असणार आहे. तरी आपले महायुतीच्या नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात या कमळ चिन्हावरती आहेत. माझ्यासोबत अलकाताई वाल्मिक गोतीस 9 मधून हे घड्याळ या चिन्हावरती आहे आणि मी स्वतः दीपक रमेश गोंदकर 9 मधून घड्याळ चिन्हावरती आहे. तर आमच्या प्रभागामध्ये 9 नंबर प्रभागामध्ये 1 कमळ आणि 2 घड्याळ अशी निशाणी आहे. आम्हाला तुमच्या आशीर्वाद रूपी आपण मतदान कराल आणि मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्याल असा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो, मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून द्यावा, आशीर्वाद द्यावा आणि 5 वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. ओम साईराम. धन्यवाद दीपकजी, तुम्ही आज साई न्यूजच्या या चर्चेत सहभागी झालात. त्याबद्दल तुम्हाला सुद्धा पुढील राजकीय वाटचालीस आणि या निवडणुकीसाठी साई न्यूज, वी लव्ह शिर्डी आणि टीव्ही क्रिएशन टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.
आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर. साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट. विश्वासार्ह गुंतवणूक. साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर. प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ. तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक. तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 91 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 91. साई प्रसाद नगर, शिर्डी.